वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता चालू असणारा आपला 18वा अध्याय, त्याच्यामध्ये असणारा 66वा श्लोक. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. सारासार संपूर्ण गीतेचा असणारा सार का असेल तर सर्वधर्मान् परित्यज्य, मला एकट्यालाच सच्चिदानंद स्वरूप जे आत्मतत्व आहे त्यालाच फक्त काय करतो, शरण ये. आणि अशा प्रकारे शरण आल्यानंतर मी काय करेल, तुला सर्व जे काय तुझे आहे कर्मबंधनं, त्या सर्व कर्मबंधनापासून काय मोक्ष इष्टांतर निश्चितपणे मी काय करेल, मोक्षाची प्राप्ती करून देईल. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची मनामध्ये तू आशंका, शंका, कुशंका, संशय, संशयात्मा विनश्यती सांगितलं गीतेने सुद्धा. काय की मनामध्ये संशय नाही पाहिजे, होणार म्हणजे होणारच त्या ठिकाणी. म्हणजे अशा प्रकारे त्या ठिकाणी तू कुठल्याही प्रकारची काळजी न करता निश्चितपणे काय, तुला मी ह्या संपूर्ण संसार जो बंध आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम, या संसाररूपी सागरामधून निश्चितपणे तुला मी पार केल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यावर असणारं उपसंहार भाष्य आचार्यांनी केलं. शेवट ह्याचा जो आहे, हा जो शेवट त्याचा उपसंहार काय करायचा आता, आणि म्हणून सारासार विचार या संपूर्ण भगवद्गीतेमध्ये काय सांगितलं आहे. कर्माने मोक्ष, ज्ञानाने मोक्ष का कर्मज्ञान समुच्चयाने मोक्ष, नक्की काय सांगितलं आहे याच्यावर या ठिकाणी आता काय झालं आहे, प्रतिपक्षी आणि सिद्धांत, आक्षेप आणि त्याचं समाधान. अनेक लोकांचे काय जे आक्षेप आहेत, गीतेमध्ये हा सिद्धांत सांगितलेला आहे, गीतेमध्ये तो सिद्धांत सांगितलेला आहे. अशा प्रकारे अनेक आचार्यांच्या पूर्वकालामध्ये सुद्धा आचार्यांनीच भाष्य केलं असं नाही, आचार्यांच्या पूर्वकालामध्ये सुद्धा गीतेवर अनेक आचार्यांची भाष्य होती. म्हणून आचार्य त्याच्यामध्ये कोणता सिद्धांत प्रतिपादित केला होता, त्याच्यामध्ये ज्ञान कर्म समुच्चयवाद होता. ज्ञान पण अपेक्षित आहे, कर्मसुद्धा अपेक्षित आहे, आणि दोघांनी एकत्र येऊन मोक्षाची प्राप्ती होते. जसं औषध जरी किती कडू असलं, त्याला त्याचं उदाहरण ते देतात की औषध किती जरी कडू असलं तरी मधाबरोबर संयुक्त केल्यानंतर, म्हणजे मधामध्ये ते मिश्रित केल्यानंतर ज्याप्रमाणे ते औषध घेताना काय होतं, आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही, आणि काय शरीरामध्ये असणारी आधिव्याधी जी आहे या सगळ्याचा नाश होतो. त्याप्रमाणे कर्म आणि ज्ञानाचा संयुक्तपणे ज्ञानपूर्वक जर कर्म केलं तर निश्चितपणे ते कर्म आम्हाला मोक्ष मार्गापर्यंत घेऊन जातं. असा आचार्यांच्या पूर्वी असणाऱ्या आचार्यांचा सिद्धांत. त्या आचार्यांनी पहिल्यांदा त्याचं खंडन केलं आहे त्या ठिकाणी ज्ञानकर्म समुच्चयवादात. आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा म्हणून आचार्यांचं म्हणणं काय, ज्ञानादेव कैवल्यम, ज्ञानानेच, दुसरं काही नाही. दुसरं त्या ठिकाणी असणारे कारक आहेत, अपेक्षित गरज आहेत तेवढ्या, पण मोक्ष ज्ञान म्हणजेच मोक्ष. पण तिथं सुद्धा दुसरं काही नाही. त्या क्षणी जसा प्रकाश झाल्याबरोबर अंधकार कधी गेला, दिवा लावल्यानंतर किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या गुहेमध्ये काय ती मशाल किंवा ते जे असणारं दिवा घेऊन गेल्यानंतर अंधकार गेला का, तत्क्षणी जसा दिवा लावल्या क्षणी काय होतं, आपल्या घरामधला अंधकार तत्क्षणी फक्त टिक व्हायला बाजूला हे नाही की लगेच सगळीकडे प्रकाश होतो. त्याचप्रमाणे ज्या क्षणी ज्ञान झालं त्या क्षणी कैवल्याची प्राप्ती. ज्ञान आणि कैवल्य हे भिन्न भिन्न नाही, ते एकच आहेत. म्हणून मागच्या पाठामध्ये त्यांनी सांगितलं, स्पष्टपणे प्रकाश टाकला की त्याच्यामध्ये भिन्नता नाही, की ज्ञान झाल्यानंतर होणारे काय, झालं रे झालं, बटन दाबल्या क्षणी जसंप्रमाणे त्या घरामध्ये लाईट येणारे त्याचप्रमाणे येतं हा सिद्धांत. ज्ञान झालं त्या क्षणी ज्ञानाग्नी सर्व कर्म, त्या क्षणी सर्व कर्म त्याची भस्मसात झालेली आहेत. आणि अशा प्रकारे तो जो आहे तो आहे तर काय, ब्रह्मविद ब्रह्मैव होती, तो ब्रह्मालाच प्राप्त होतो. अशा प्रकारे असा सारासार गीतेचा असणारा सिद्धांत तोच आहे. ममैवांशो जीवलोके, माझाच तो अंश आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे भगवंताचा असणारा अंश तो काय, त्याच लोकाला यद्गत्वा न निवर्तन ते सांगितलं भगवंताने.
तद्धाम परमम, माझं जे परमधाम आहे चैतन्य स्वरूप, त्याला एकदा तू प्राप्त झाल्यानंतर काय पुन्हा या जन्म आणि मरणाच्या चक्रामध्ये येत नाही. यामुळे संपूर्ण गीतेचा असणारा सिद्धांत कशासाठी हा सगळा आता 8 तास तुम्ही गेला, 2 वर्ष सातत्याने सगळ्या ऋतू 2, उन्हाळा असेल, पावसाळा असेल, हिवाळा असेल, सकाळी 7-7:30 वाजता येऊन बसायचं, ऐकायचं, हा सगळा अट्टहास कशासाठी? त्याकरताच की आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि निरतिशय आनंदाची प्राप्ती ही कशाने होणार आहे? ही ह्याच ज्ञानाने होणार. नान्य पंथा विद्यते नाही, दुसरा कुठलाच रस्ता नाही आहे की जो तो या परमशांतीपर्यंत घेऊन जाणारा आहे आणि जन्म आणि मरणाचा जो असणारा जो संसार चक्र आहे त्याच्यापासून पार करणारा दुसरा कोणताच मार्ग नाही. हा एकच, याच्यापेक्षा श्रेष्ठ दर्जाचा कोणताही मार्ग नाही. यस्मात् परम ना परम अस्ति किंचित, याच्यापेक्षा श्रेष्ठ काही नाही. म्हणजे अशा प्रकारे असणारं हे काय सर्व शास्त्राचं असणारं सार आहे या ठिकाणी. म्हणून आता इथं सुद्धा काय झालं? उपसंहार भाष्य, सारा सार या ठिकाणी. आता या संपूर्ण गीता शास्त्रामध्ये काय सांगितलं ते सार या ठिकाणी सांगण्याचा आता त्यांनी प्रयत्न चालू केलेला आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे काय सांगितलं तर एवढं सांगितलं, ज्ञानादेव कैवल्यम, ज्ञानानेच त्या कैवल्याची प्राप्ती होती. आणि म्हणून ते जे ज्ञान आहे ते ज्ञान आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचं आहे की जे गीताशास्त्राने आम्हाला सांगितलं. म्हणून त्याचा असणारा उपसंहार भाष्य या ठिकाणी आरंभ केलं आचार्यांनी. त्यामध्ये कालच्या पाठामध्ये आपण किंचित राहिलेला विषय होता तो त्या ठिकाणी आता काय क्लिष्ट विषय. आता हे ज्यांनी संपूर्ण भाष्य ऐकलेलं आहे तुम्हालाच हा विषय कळणार. नवीन जो एखादा म्हणेल की आता हे मी उपसंहार भाष्य ऐकतो तर त्याला काही यातलं काडी मात्र कळणार नाही. ज्यांच्यावर संस्कार झालेले आहेत भाष्याचे तेव्हा काय म्हणायचं त्या ठिकाणी आचार्यांना, याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय, अशा प्रकारे ज्यांच्यावर संस्कार झालेले आहेत त्यांच्याकरिताच. म्हणून या ठिकाणी याचा असणारा यथार्थ अर्थ किंचित क्लिष्ट आहे या ठिकाणी. ज्यांच्यावर संस्कार नसतील त्यांच्या ते बुद्धिपटलावर कधीच येणार नाही. म्हणून अशा प्रकारे आता तुम्हाला संस्कार झालेले एवढ्या 18 अध्यायाचे, त्यामुळे त्याच्यामध्ये नक्की काय म्हणायचं आहे याचा यथार्थ अर्थ तुम्हाला व्हायला काही अवघड नाही. आणि म्हणून काल जो विषय आपला सुटला होता थोडा शेवटच्या याला, तिथनं आपण पुन्हा आरंभ करणार. भाष्य क्रमांक 3 त्या ठिकाणी म्हणतात, काय म्हणतात? आहो पण ज्ञानानेही मोक्ष उत्पन्न होत नसेल तर ज्ञानही मुक्तीच्या उपयोगी नाही ठरते अशी शंका. की ज्ञानानेही मोक्ष जर उत्पन्न होत नसेल तर ज्ञानही मुक्तीच्या उपयोगी नाही असे ठरते अशी शंका. की समजा तर ज्ञानाने सुद्धा मोक्षाची प्राप्ती होत नसेल तर त्या ज्ञानाचा सुद्धा काय, हे प्रतिपक्षी म्हणतो. प्रतिपक्ष म्हणजे आचार्यांच्या विरुद्ध जो पूर्वपार आलेला विचार आहे तो प्रतिपक्षी. तो काय म्हणतो, मग ज्ञानाचा सुद्धा काय उपयोग? ज्ञानाने जर कैवल्याची प्राप्ती होत नसेल तर मग ज्ञानाचा काय उपयोग? त्याच्यावर म्हणतात अशी शंका आली तर मग केवळ ज्ञानसुद्धा निरुपयोगीच आहे. आणि म्हणून मग काय, मग ज्ञानाचं ज्ञान प्राप्त करून तरी काय करायचं? त्याने जर कैवल्याची प्राप्तीच होत नसेल तर त्या ज्ञानाचा तरी काय उपयोग? हा प्रतिपक्षाचा असणारा शंका या ठिकाणी याचं निरसन आचार्य करतायत. सिद्धांत म्हणजे आचार्य म्हणतात. काय म्हणतात? उत्तर त्याच्या होतं. काय म्हणतात? केवळ ज्ञान व्यर्थ नाही. केवळ जे ज्ञान आहे ना हे केवळ ज्ञान आम्ही व्यर्थ म्हणत नाही. कारण का? कारण ते अविद्येची निवृत्ती करणारे असून त्याचे साक्षात म्हणजे दृष्ट कैवल्य फलामध्ये पर्यावसन होत असते. केवळ जे ज्ञान आहे व्यर्थ नाही. कारण का व्यर्थ नाही? त्याचं कारण असं की त्या केवळ ज्ञानामुळे काय होणार आहे? अविद्येची निवृत्ती करणारे असून ते काय करतं? अविद्येची निवृत्ती करतं. ज्ञानाने काय आहे? ज्ञानाने अज्ञानाचा नाश होतो, म्हणजे अविद्येची निवृत्ती करणारे असून मग त्याचं फल काय आहे? तर त्या ज्ञानाचं फल कैवल्य फलामध्ये पर्यावसन होत असते. त्याचं फल कैवल्याची प्राप्ती, त्याच्यामध्ये त्याचं पर्यवसन होत असते. हाच विचार स्पष्ट करतात. याला उदाहरण देतात. मग काय म्हणतात? अविद्यारूप तमाची निवृत्ती करणाऱ्या ज्ञानाचा कैवल्य या फलात पर्यावसन पावणे या स्वरूपाचा स्वभावच आहे. आणि अशा प्रकारे अविद्यारूप काय, तमाची निवृत्ती झाल्यानंतर त्या ठिकाणी एकदा तम म्हणजे अंधकार नाहीसा झाल्यानंतर काय प्रकाशच आहे, दुसरं काय नाही. तेच सांगण्याचा प्रयत्न केला. अविद्यारूपी तमाची निवृत्ती करणाऱ्या ज्ञानाचा कैवल्य या फलामध्ये पर्यावसन पावणे या स्वरूपाचा स्वभावच आहे. हा त्याच्या स्वरूपाचा स्वभाव.
सच्चित आनंद स्वरूप हा त्याचा स्वभावच आहे, त्यामुळे ते दुसरीकडे कुठे जाणारच नाही. म्हणून आपण काय आपल्या मनामध्ये जिज्ञासा आहे, हे काय हे त्याचा स्वभाव आहे. जाणण्याची जी वृत्ती आहे प्रत्येकामध्ये, आपल्याला काय वाटतं हे जाणून घ्यावं ते जाणून घ्यावं. कुठलीही गोष्ट पाहिली तरी आपल्यामध्ये आपात साधारण न कळत का होईना आपल्या मनामध्ये एक वृत्ती निर्माण होते, अरे याच्या आत काय असेल रे. म्हणून तुम्ही लहान मुलांना कुठलंही खेळणं द्या, त्याला त्या खेळण्यामध्ये हे नसतं, इंटरेस्ट नसतो. ते खेळणं मोडून तोडून त्याच्यामध्ये काय आहे हे जाणण्याची इच्छा त्यांची असते. म्हणजे ज्ञानाची जी वृत्ती आहे, ही ज्ञानाची वृत्ती स्वाभाविकच आहे प्रत्येकामध्ये. ते काय करतं, सगळं मोडल्यानंतर काय काय आतमध्ये आहे ते जेव्हा पाहिल तेव्हा त्याचं समाधान होतं. कितीही चांगलं खेळणं असलं तेव्हा आपण म्हणतो किती भारी याला खेळणी आणा, किती चांगली खेळणी आणा, काही उपयोग नाही. तासाभरात मोडून तोडून टाकतो. मोडून तोडून नाही टाकत तो, त्याची जी असणारी जिज्ञासा आहे ती जिज्ञासा पूर्ण करण्याचा तो प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो. आणि म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी ते त्याचं काय झालं, ते त्याचं स्वरूप आहे, जाणून घेणे. ज्ञान म्हणजे काय, जाणणे. अलग लक्षात. एवं वेद म्हणजे वेद म्हणजे काय, वेद म्हणजे जाणण्याची कला. मग काय जाणणं, स्वस्वरूपाचं असणारं ज्ञान, हे जाणण्याची कला त्या ठिकाणी. असो, म्हणजे या ठिकाणी मग काय सांगितलं, मग दृष्टांत सांगतात. काय म्हणजे आज रज्जूच्या ठिकाणी सर्पादी भासणे, रज्जूच्या ठिकाणी काय सर्पादी भासणे या अज्ञानतमाला दीप प्रकाशन निवृत्त करतो. रज्जूच्या ठिकाणी काय भासते आपल्याला, वास्तविक रज्जू नाहीये, परंतु त्या रज्जूच्या ठिकाणी आपल्या सर्पाचा भास होतो. आणि रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा भास झाल्यानंतर आपण काय करतो, त्या अज्ञानामुळे झाला. वास्तविक सर्प आहे का, वास्तविक सर्प नाहीये, परंतु अज्ञानामुळे त्या रज्जूवर सर्पाचा भास होणे. आणि तो झालेला सर्पाचा भास मग काय होतं, अज्ञानतमाने काय दीप प्रकाश निवृत्त करतो, हे प्रसिद्ध आहे. आणि मग एकदा त्या ठिकाणी दीप प्रकाश घेऊन आल्यानंतर दीपाचा प्रकाश काय करतो, त्याला निवृत्त करतो, हे प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे काय, त्याचप्रमाणे ज्ञान अज्ञानतमाचे निवर्तक आहे. ज्ञान जे आहे ना, ज्ञान काय, अज्ञानरूप स्वरूप जो तमा आहे, त्या अज्ञानतमाचं काय करतं, निवर्तक आहे. तमोनिवर्तक प्रकाशाचे कोणत्या फलामध्ये पर्यावसन होत. आणि म्हणजे अशा प्रकारे तमोनिवर्तक म्हणजे तो तम म्हणजे अंधकार जो आहे, त्या अंधकाराचा नाश करणारा जो प्रकाश, त्याचे कोणत्या फलामध्ये पर्यावसन होते, त्याचं उत्तर देतात. जिच्यावरील सर्व विकल्प विशेषः जिच्यावरील सर्व विकल्प विशेषः निवृत्त केला आहे, अशा रज्जूचे कैवल्यामध्ये पर्यवसन होणे. म्हणजे विकल्प नाहीसा झाल्यावर निर्विकल्प रज्जूचे केवल दिसणे, हे प्रकाशाचे फल आहे. की ज्याच्यावर अज्ञानाने आवरून होऊन त्या ठिकाणी सर्पाचा भास होता, आणि ज्ञानामुळे काय झालं, त्या अज्ञानाची निवृत्ती झाल्यानंतर तिथं असणारं यथार्थ स्वरूप हे रज्जूच आहे, दुसरं काही नाही. म्हणजे काय, यथार्थ स्वरूपाचं ज्ञान. इथं सुद्धा काय होतं, ज्ञानाने या ठिकाणी जो मानतोय नाम आणि रूपामध्ये, मी अमुक, मी तमुक, मी हा, मी तो, मी असा, मी तसा, हे जे काय मानणं आहे हे सोडून यथार्थ स्वरूपाचं, मी कोण, अहम निर्विकल्पो निराकार ज्ञान स्वरूपा सच्चिदानंद स्वरूपा, हे ज्ञान, हे यथार्थ स्वरूपाचं ज्ञान त्याला प्राप्त होतं. म्हणजे निर्विकल्प रज्जूचे केवळ दिसणे, हे प्रकाशाचे फल आहे. तसेच काय, ज्ञान आत्म्याच्या कैवल्य स्वरूपात जाऊन पडणारे शेवट गाठणार. म्हणजे ज्ञान काय करतं, ज्ञान सुद्धा काय करतं, मग ज्ञान म्हणजे काय, आत्म्याच्या कैवल्य ज्ञानाने ज्ञान काय करतं, तर जे आत्म्याचं जे कैवल्य स्वरूप आहे त्या कैवल्य स्वरूपामध्ये जाऊन पडणारे, म्हणजे तिथे त्याचा शेवट तिथे आहे. त्याच्यानंतर पुढे काय होत नाही. एकदा कैवल्याची प्राप्ती झाल्यानंतर पुन्हा काय होतं का, पुन्हा काय नाही, तिथं तिथं शेवट आला. त्याच्यानंतर पुढच्या स्टेशनला आता गाडी जाणार नाही. म्हणजे तेच काय, शेवट गाठणारे आहे. आणि म्हणून अशा प्रकारे ज्ञानादेव कैवल्यम, ज्ञानानेच कैवल्याची प्राप्ती त्या ठिकाणी होते. त्याचं म्हणून पुन्हा काय म्हणतात, आता छेदन कर्म, अग्निमंथन इत्यादी कर्माच्या ठिकाणी अलग आता पुन्हा त्याच्यावर आक्षेप घेतात. ज्ञानकर्म समुच्चयवादाच्या अनुषंगाने या ठिकाणी हा आक्षेप यांनी घेतला. इथं काल आपलं सुटलं होतं. काय म्हणतात, छेदन कर्म, अग्निमंथन इत्यादिकांच्या ठिकाणी कर्माधिकारके गुंतून गेली असताना, कर्माधिकार म्हणजे जे छेदन करणारी कुऱ्हाड अथवा अग्निमंथन करणारी ती अरी वगैरे जे आहे, हे सगळे जे आहे ही काय, ही कारक आहेत. ही जी कारक आहेत इत्यादी ठिकाणी कर्माधिकारके,
कर्म करणारी ती कारक जी आहेत, ही कारके गुंतून गेली असताना त्याचं फल काय, तर त्याचे फल 2 तुकडे अथवा अग्निदृष्टीस पडणे इत्यादी फलाहून अन्य फलांचे किंवा अन्य कर्माच्या ठिकाणी ज्याप्रमाणे त्यांची प्रवृत्ती संबोधन नाही. अलग लक्षात, ज्यात त्यांचं फल तेवढंच. अलग लक्षात, जे काय कर्म केली त्याचं तेवढंच फळ. कुऱ्हाडीने काय त्या असणारं लाकूड जे आहे ते तोडलं, त्याचं 2 भाग केले, तेच फळ. त्याच्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त काय त्याचं फळाची आपण कल्पना करावी का, तर कल्पना करू शकत नाही. तेच या ठिकाणी त्याचप्रमाणे ज्याचे फल साक्षात दृष्ट आहे, ज्या ज्ञानाचं फल काय साक्षात दृष्ट आहे, अशा ज्ञाननिष्ठा क्रियाचे ठिकाणी ज्ञाता इत्यादी कारके गुंतून गेले असताना, म्हणजे अशा याचं साक्षात फल काय आहे, कैवल्य. अशा कैवल्य स्वरूप असणाऱ्या त्या ज्ञाननिष्ठेचं कैवल्य हे फल प्राप्त करत असताना ज्याचे फल साक्षात दृष्ट आहे, अशा ज्ञाननिष्ठेच्या क्रियेच्या ठिकाणी काय ज्ञाता इत्यादी कारके. आता ही ज्ञातादी कारके ही कशासाठी गुंतून गेली, ज्ञानप्राप्तीसाठीच. त्या ज्याप्रमाणे तिथे कुऱ्हाड आदी जे आहे हे त्या लाकूड फडण्यामध्ये जशी ती व्यस्त झाली, त्यात व्यतिरिक्त त्यामुळे अन्य कर्मामध्ये ते सहकार्य किंवा त्या ठिकाणी ती जाऊ शकत नाही. त्याप्रमाणेच येथे सुद्धा काय, तर या ठिकाणी सुद्धा ज्याचे प्रमाणे ज्याचे साक्षात फल दृष्ट काय ज्ञाननिष्ठेचे जे क्रियाफळ काय फल आहे, तर त्या ज्ञाननिष्ठ क्रियेच्या ठिकाणी ज्ञातादी काय कारके गुंतून गेली असताना काय आत्मोक्षरूप फलाहून अन्य फलाचे किंवा कर्माच्या ठिकाणी त्यांची प्रवृत्त होणे असंभवणे तद व्यतिरिक्त ज्ञानामध्येच ती कारक गुंतलेली आहेत ज्ञातादी. तर त्याच्या जसे त्या ठिकाणी कुऱ्हाड आदी त्याच लाकूड फोडण्यामध्ये गुंतलेले असताना अन्य ठिकाणी त्याचा उपयोग होऊ शकत नाही, त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा ज्ञाननिष्ठेमध्ये असणारी ही ज्ञातादी कारके गुंतलेली असताना अत्यंत सूक्ष्म विचार ती अन्य ठिकाणी म्हणजे कर्मामध्ये आधी समुच्चयवादाचं खंडन चालले. म्हणून कर्मादी ठिकाणी अन्य फलांचे ठिकाणी म्हणजेच कर्माच्या ठिकाणी त्यांची प्रवृत्ती होणे, कारण ती याच्यामध्येच गुंतली आहे, ज्ञानप्राप्ती करता म्हणूनच गुंतलेली आहे. त्यामुळे त्यांचा अन्य ठिकाणी त्यांचा उपयोग होऊ शकत नाही, म्हणून त्यांची प्रवृत्ती होणे असंभवनीय आहे. आणि म्हणूनच काय कर्मासह वर्तमान, आणि म्हणून या ठिकाणी काय सांगितलं, कर्मासह वर्तमान ज्ञाननिष्ठा मोक्षाचे कारण असणे शक्य नाही. म्हणून या ठिकाणी कर्मासह वर्तमान ज्ञाननिष्ठा, कर्म करून सुद्धा ज्ञाननिष्ठा प्राप्त करेल. ज्ञाननिष्ठा प्राप्त करण्याचा त्या मार्गानेच तो जाईल. तो कर्माला बरोबर घेणारच नाही. अलग लक्षात, कर्म किम परम कर्म ती जडम कर्म तत् जडम सांगितलं. जडस्वरूप कर्म घेऊन चैतन्य स्वरूप आत्मतत्वाची प्राप्ती ते करून घेऊ शकणार नाही. आणि म्हणून त्या कर्मासह वर्तमान ज्ञाननिष्ठा म्हणजे कर्ममार्गाला बरोबर घेऊन, म्हणजे दोघांचा समुच्चय करून सांगायचं इथं काय ज्ञाननिष्ठा मोक्षाचे कारण असणे शक्य नाही. आणि म्हणून अशा प्रकारे ज्ञानकर्म समुच्चयवाद होऊ शकत नाही. काय म्हणतात पुढे, भुंजाग्निहोत्रादि क्रियावत् स्यादिति चेत् न कैवल्यफले ज्ञाने क्रियाफलार्थी अनुवत्तेः कैवल्यफले हि ज्ञाने प्राप्ते सर्वतः संप्लुतोदकफले कूपतडागादि क्रियाफलार्थित्व अभाववत् फलान्तरे तत्साधन भूतायां वा क्रियायाम् अर्थात्व अनुवत्तिः न हि राज्यप्राप्तिफले कर्मणि व्यापृतस्य क्षेत्रमात्रप्राप्तिफले व्यापारः उपपद्यते तद्विषयं वा अर्थत्वं. तस्मात् न कर्मणः अस्ति निश्चयस्य साधनत्वं न ज्ञानकर्मणोः समुच्चययोः नापि ज्ञानस्य कैवल्यफलं कर्म सहाय्य अपेक्षया अविद्यानिर्वत्तेन विरोधात् नहि तमः निवर्तकम् अतः केवलमेव ज्ञानं निश्चयः साधनम् इति. म्हणजे अशा प्रकारे काय म्हणतात, भोजन कर्म व अग्निहोत्रादी कर्म यांची जोड संभवनीय आहे. भोजन कर्म आणि अग्निहोत्रादी कर्म हे जे आहे हे परस्पर एकमेकांशी पूरक आहे किंवा त्यांची काय जोड एकमेकांशी संभव, कारण ते एका अनुषंगाने झालेले आहेत. अलग लक्षात, अग्निहोत्रम कृत्वा भोजनम कुर्या, त्या ठिकाणी अग्निहोत्र आदी सगळं झाल्यानंतर काय करतो आपण, मनुष्य दुपारी भोजन आदी करतो. अलग म्हणजे अशा प्रकारे त्या दोघांची जोड काय आहे, ते एका ह्याच्यामध्ये असल्यामुळे जोड संभवनीय आहे. भोजन कर्म व अग्निहोत्र आदी कर्म यांची जोड संभवनीय असते. त्याप्रमाणे कर्मासह वर्तमान ज्ञाननिष्ठा संभवेल असे म्हणाल तर तसे होत नाही. त्यात तुम्ही जसं म्हणताय भोजन आणि अग्निहोत्रादी कर्म जे आहेत त्यांची ज्याप्रमाणे जोड संभवनीय आहे,
म्हणजे एकत्र करणं त्याचप्रमाणे तुम्ही जर म्हणत असाल कर्मासह वर्तमान ज्ञाननिष्ठा, कर्म आणि ज्ञान हे दोघं आहेत, कर्मासह वर्तमान ज्ञाननिष्ठा संभवेल, त्या दोघांप्रमाणे ह्या दोघांचं पण एकत्रीकरण होऊ शकतं, तर तसं संभवेल म्हणाल तर तसे म्हणता येणार नाही. कारण कारण मोक्षबल जे ज्ञान त्याच्या ठिकाणी क्रिया व फलार्थित्व हे संभवत नाही. मोक्ष कारण त्याचं उत्तर असं की जे मोक्ष फल आहे त्या ठिकाणी इथे ज्ञाननिष्ठा जी आहे त्या ज्ञाननिष्ठेचं काय, ज्ञाताचं त्याचं फल काय, ज्ञाताची ज्ञाननिष्ठाच्या द्वारे हे मोक्ष त्याचं फल आहे. म्हणजे मोक्षफल आहे, मोक्षफल कारण मोक्षबल जे ज्ञान हे मोक्षाचं असणारं फल आहे. अलग मग ते ज्ञान त्याच्या ठिकाणी क्रिया आणि फलार्थित्वही संभवत नाही. एकदा मोक्षप्राप्तीनंतर इथं कुठल्याही त्या आत्मज्ञानामध्ये कुठल्याच प्रकारचे क्रिया फलार्थित्व संभवत नाही. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाण नचा संगतम नैव मुक्तीर्ण नैयः चिदानंद रूप शिवोहम शिव. तिथं कुठल्याच प्रकारच्या क्रिया आदी फलार्थी काही कुठलाच भाव त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे फलार्थ संभवत नाही. भोजनाने तृप्तिरूप फल प्राप्त झाले असतानाही या ठिकाणी या दोघांची सांगितलं म्हणजे त्यामुळे इथे संभवणार नाही ज्ञानामध्ये. आणि भोजनाने अग्निहोत्रामध्ये कसं काय संभवेल, तर भोजनाने तृप्तिरूप फल प्राप्त झाले असतानाही भोजनकर्त्याला स्वर्गाची व त्याला साधनभूत असणाऱ्या कर्माची अग्निहोत्रादी इच्छा दृष्टीपदास येते. भोजनाने तृप्तिरूप फल प्राप्त झालं असताना किंवा एवढ्यांना भोजन घातलं किंवा अशा प्रकारचं भोजन मी केलं म्हणून अशा प्रकारे त्याची तृप्ती झालेली असताना सुद्धा त्याला काय त्यातनं अपेक्षा आहे की एवढं भोजन झाल्यानंतर मला स्वर्गलोकाची प्राप्ती हो, काय ते पुण्याच्या द्वारे. त्यानंतर त्याच पुण्याला त्या परंतु झाले असताना साधनभूत कर्माची अग्निहोत्राची इच्छा दृष्टीपदास येतात. त्याच्या अनुषंगाने पुन्हा काय म्हणतो, भोजन झाल्यानंतर सुद्धा भोजन करत्याला स्वर्गाची आणि त्या स्वर्गाला साधनभूत एवढी मी पंगत गेली त्याने मला एवढं पुण्य मिळेल, त्या एवढ्या पुण्याने मी स्वर्गातील लोकाची प्राप्ती करून घेईल. आणि त्याच स्वर्गाच्या लोकाला साधनभूत काय, आता मी अग्निहोत्रादी कर्म करेल, त्या अग्निहोत्राच्या कर्माच्या अनुषंगाने मला स्वर्गादी लोकाची प्राप्ती झाली पाहिजे. म्हणजे हे दोन्ही काय झालं, एकमेकाला परस्पर सहाय्यक झाले. त्याप्रमाणे तेच सांगितलं अग्निहोत्रादी इच्छा दृष्टीवत्तीस येते. परंतु म्हणजे हे दोघं एकमेकांना इथं पूरक आहे. परंतु इथे काय आहे, ज्ञान आणि कर्माचा समुच्चय का होत नाही, तर त्याचं कारण असं परंतु ज्ञाननिष्ठेने मुक्ती हे फळ मिळाल्यानंतर ज्ञाननिष्ठेने एकदा तो त्या ठिकाणी झालं, कैवल्याची प्राप्ती झाली, ब्रह्मविद ब्रह्मैव होती. म्हणजेच ज्ञाननिष्ठेने मुक्ती हे फळ मिळाल्यानंतर ज्ञाननिष्ठ पुरुषाच्या ठिकाणी स्वर्गाधिकांची किंवा त्याच्या साधनभूत कर्माची इच्छा होणे शक्य नाही. एकदा मोक्षानंतर कुठलीच नाही. प्रजहाती यदा कामान सांगितलं सर्वान पार्थ मनोगता आत्मन्येवात्मना तिष्ठा चित्तप्रज्ञस्य दोच्यते. त्या कुठल्याही प्रकारची प्रकर्षेन जहाती प्रजहाती, मनामध्ये कुठल्याच प्रकारची आता कामना त्याच्या राहिलेली नाही. अशा प्रकारे आणि म्हणून त्यानंतर ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर परत काय करेल का, अलग लक्षात. म्हणून संन्यासाकरता काही ना आत्मचिंता एवढं एकच त्याचा विषय. अन्य विषयांमध्ये त्यांनी कुठेच अलग एकदा परिव्राजकाचार्य सर्वतंत्र स्वतंत्र परिव्राजकाचार्य आपण म्हणतो, ते एकदा संन्यास ग्रहण घेतल्यानंतर त्यांना बाकी कुठलीच नाही, फक्त त्यांना एकच आहे, यस्यात्मरतिस्त्रेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मनैव च संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते. दुसरं काही त्यांना कार्य नाही. आत्मचिंता त्याच्यामध्येच राहणे हेच त्यांचं कार्य. मग ते सांगितलं म्हणून दुसरं त्यांना कार्य आता ठेवलेलं नाही. म्हणजे दृष्टी बसात येते. परंतु ज्ञाननिष्ठेने मुक्ती म्हणजे ज्ञाननिष्ठेने काय, मोक्ष हे फळ त्याला प्राप्त झालं. संन्यास घेतला म्हणजे काय, त्याला मोक्षाला तो गेला, मग तो आता तो नारायण स्वरूप झाला. म्हणून संन्यासांसाठी काय सांगितलं, मग ओम नमो नारायण किंवा नारायण नारायण हा मंत्र त्यांना दिला की बाकी काही आता कुणी जरी नमस्कार केला काही केलं तर काय करायचं, यांनी फक्त नारायण एवढंच म्हणायचं. नारायणाच्या व्यतिरिक्त आता काही यांनी करायचा नाही उपदेश. आणि मग अशा प्रकारे परंतु ज्ञाननिष्ठेने मुक्ती हे फल प्राप्त झाल्यानंतर ज्ञाननिष्ठ पुरुषाच्या ठिकाणी स्वर्गाधिकांची किंवा त्याच्या साधनभूत कर्माची इच्छा होणे शक्य नाही. म्हणून त्याला आता दुसरं काही कर्म नाही. संन्यासानंतर काही कर्म करत असेल तर त्याचा काही उपयोग नाही. संन्यास म्हणजे आत्मचिंता, आत्मचिंताच्या व्यतिरिक्त श्रवण मनन निधिध्यासना, त्याच्या व्यतिरिक्त अन्य काही त्याने बाबा संन्यास घेताना आता असं करतो तसं करतो मी, काय कुठल्याच प्रकारचा संकल्प त्याच्या मनामध्ये येता कामा नये. सर्व संकल्प संन्यास
हे अतिशय स्पष्ट गीतेचं मत, सर्व शास्त्राचं मत, की एकदा तुम्ही कषायवस्त्र धारण केल्यानंतर तुम्हाला बाकी कुठलीच कर्म नाही. बस फक्त तेच श्रवण मनन निध्यासना, आत्मचिंता, आणि त्याच्या अनुषंगाने म्हणून तुमच्यासाठी त्यासाठी तुम्हाला अधिकार तो भिक्षा आदी टनादी करायचा आहे. हा तुम्हाला अधिकार दिला की तुम्हाला जे आहे क्षुद्व्यासे चिकित्सताम प्रतिदिनम भिक्ष औषधम विंचताम, क्या आहे ती व्याधी लागलेली जी शरीराला आहे, तृष्णा क्षुधा, याच्यासाठी काय करा, तुम्ही भिक्षाचर्य करा. त्या भिक्षाचर्यातनं जे मिळेल तेवढी ती व्याधी पूर्ण करा. आणि पुन्हा काय, आत्मचिंता, आत्मानुसंधान, एवढंच तुम्हाला करायचं. त्याच्यासाठी संन्यास आहे. हे सगळे शास्त्राचं स्पष्ट मत आहे. त्याच्या व्यतिरिक्त संन्यास घेतल्यानंतर बाकी कुठलाच विचार मनामध्ये येता कामा नये. हे परंपरेने शास्त्राने शिकवले. आता गुरुपरंपरा जी आहे, आता उद्या गुरुपौर्णिमा आहे, गुरुपौर्णिमेच्या अनुषंगाने काय हीच परंपरा आहे. त्या परंपरेतनं जे ज्ञान प्राप्त झालं हेच सांगितलं अनादिकालापासून. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करता येणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारे मग त्याला काय, त्याला दुसरं कुठल्याच प्रकारचे साधनभूत कर्माची इच्छा होणे शक्य नाही. आता मी संन्यास घेतो, आता मी ज्ञाननिष्ठा झालो, आता मी ज्ञाननिष्ठा झाल्यानंतर पण मी अमुक करतो, मग त्याची ज्ञाननिष्ठा नाही. मग तू आपला कर्ममार्ग कर आणि चित्तशुद्धी करत. एकदा तू ज्ञाननिष्ठ झालास तर मग तुझ्यासाठी दुसरा कुठला नान्य पंथा विद्यते अनायसा, दुसरा कोणताच मार्ग नाही. आत्मचिंता एवढा एकच चला, आत्मचिंतन एवढंच मार्ग. आणि म्हणून साधनभूत कर्माची इच्छा शक्य नाही. सर्व बाजूंनी पाण्याने तुडुंब भरलेले सरोवर प्राप्त झाले असता, आणि ते यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विचारत, जो श्लोक आहे दुसऱ्या अध्यायामधील, त्याचा तिथे अनुवाद करतायत. काय म्हणतात, सर्व बाजूने पाण्याने तुडुंब भरलेले सरोवर प्राप्त झाले असता, सर्व बाजूने तुडुंब भरलेलं सरोवर पाण्याने प्राप्त झाला आपल्याला. मग प्राप्त झाले असता काय होईल तो, आणि स्नानपान इत्यादी फलही प्राप्त झाले असता. आणि त्यात सरोवरामध्ये का आता सगळंच झालं, त्याचं स्नान झालं, प्यायला पाणी झालं, इतर कामासाठी पाणी झालं. म्हणजे ते सरोवरच प्राप्त झाल्यानंतर त्या सरोवरामध्ये सगळीच जर कर्म होणार आहेत, तर मग पुन्हा असं सरोवर प्राप्त झाल्यानंतर काय, स्नान पान इत्यादी फलही प्राप्त झाले असता, ज्याप्रमाणे कोणी विहीर तलाव वगैरे निर्माण करण्याची व त्यामुळे होणाऱ्या स्नानपानाची इच्छा करत नाही, आणि हे एवढं मोठं सरोवर प्राप्त झाल्यानंतर अरे बापरे, आता काय करतो मी, मला आता पाणी प्यायला लागेल, मला आता स्नानाला पाणी लागेल, म्हणून आता मी यात काय करतो, या सरोवराच्या शेजारी ही रिकामी जागा आहे, इथे एक विहीर खणतो, आणि त्या विहिरीमधनं काय करतो, मला स्नान पान याच्या पाण्याची हे मिळेल, असं जी अपेक्षा आहे ही जशी मूर्खपणाची आहे, तसंच एवढं मोठं सरोवर प्राप्त झालं, म्हणजे एवढं मोठं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर पुन्हा मी काहीतरी करणार, ज्ञानानंतर काही करायचंच नाही. हे अतिशय स्पष्ट आहे गीतेचा सिद्धांत. काही नाही, त्यानंतर सर्व कर्म परित्यागच आहे. त्याच्यानंतर मी काय करतो, मग तू ज्ञान तुला प्राप्त झालेलं नाही, ते सरोवर तुला अजून प्राप्त झालेलं नाही, तू आता खड्डेच खणत बस. पण एकदा सरोवर प्राप्त झाल्यानंतर त्या सरोवरामध्येच सगळी क्रिया होणार आहे. अलग अलग ज्ञान एकदा प्राप्त झाल्यानंतर त्या ज्ञानामध्येच सगळं आलं. सगळं जे शेवटी जे आहे सगळं शेवट तिथंच येऊन होणार आहे त्याचा शेवट. पण अध्यात्मविद्या सांगितलेला आहे. अध्यात्मविद्या विद्यानाम, सगळ्या विद्यामध्ये अत्यंत उत्कृष्ट असणारी ही विद्या. म्हणून अशा प्रकारे स्नान तलाव वगैरे निर्माण करण्याची व त्यामुळे होणाऱ्या स्नानपानादिकांची इच्छा करत नाही. त्याचप्रमाणे ज्ञानाने मोक्षफल प्राप्त झाले असता, त्याचप्रमाणे काय ज्ञानाने मोक्षफल प्राप्त झाले असता कर्माची इच्छा होणे संभवनीय नाही. आणि म्हणून एकदा अशा प्रकारे ज्ञानाने एकदा काय झालं, त्या ज्ञानाने एकदा मोक्षफल प्राप्त झालं, मोक्षाची प्राप्ती झाल्यानंतर पुन्हा काहीतरी मी कर्म करत राहतो, अमुक करत राहतो, तमुक करत, काही आता करू नको. एकांते सुखमाप्स्यताम परतर चेतस समाधीयताम सांगितलं. एकांत वासामध्ये शांतपणे आता ते आत्मचिंतन जे आहे ते आत्मचिंतन एवढंच करत राहा. तर बाकी परत काहीतरी करायला जाशील तर काही त्याचा उपयोग होणार नाही. आणि म्हणजे इच्छा ही म्हणून कर्माचे प्रवृत्ती संभव नसून संभवने आहे. राज्यप्राप्ती ज्याचे फल आहे अशा कर्माच्या ठिकाणी घडून गेलेला पुरुष, ज्याला एखाद्याला राज्याची प्राप्तीच करून दिली की तू या राज्याचा मालक झाला, आता या राज्याचा तू राजा झाला, अशा प्रकारे राज्यप्राप्ती हे फल ज्याच्या ठिकाणी, म्हणजे ज्याप्रमाणे या ठिकाणी पूर्वीच्या अनुषंगाने
ज्याप्रमाणे एकदा तलाव त्याला प्राप्त झाल्यानंतर इतर तलावाची त्याला इतर काही जे पाणथळे आहेत त्याची त्याला गरज पडत नाही, त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा एकदा राज्य प्राप्ती झाले ज्याचे फळ अशा कर्माच्या ठिकाणी घडून गेलेल्या पुरुषाच्या एखादे शेत मिळणे हे ज्याचे फल आहे, अशा ठिकाणी प्रवृत्ती संभव नसून त्या शेताविषयी त्याला इच्छाही होणे संभव नाही. अरे मी एवढ्या राजाचा मी कोणा झालो आता राजा झालेलो आहे, परंतु आता ह्या राजाचा मी जरी राजा झालेलो असतो, अरे त्या तिथे ते छोटंसं एक आहे 1-2 एकराचं शेत आहे, ते शेत मला देताल का? अरे तू राज्याचाच मालक तू आहेस, त्या शेतामध्ये कशाला तू अपेक्षा ठेवतोय एवढीशा तुकड्यामध्ये? त्या सगळ्या तुकड्याचा तू सार्वभौम राजा असताना ज्याप्रमाणे त्या शेताच्या तुकड्यामध्ये त्याची मानसिकता होणं चुकीचं आहे, त्याचप्रमाणे ते इच्छाही होणे संभव नाही. ती इच्छा करून काय उपयोग नाही, तू राजाचाच मालक आहे, त्या शेताची कशाला तू अपेक्षा करतो? तसं एकदा ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर पुन्हा त्यात व्यतिरिक्त आता मला हे करायचं आहे ही इच्छा मनामध्ये होता कामा नये. इच्छा संभव नाही आणि म्हणून कर्म हे मोक्षाचे साधन नाही. आणि कर्म जे आहे कर्म कदापि मोक्षाचं साधन होऊ शकत नाही. ज्ञान व कर्म हे दोन्ही मिळूनही मोक्षाचे साधन नाही. कर्म पण नाही, ज्ञान व कर्म दोन्ही मिळून मोक्षाचं साधन आहे का? तर ज्ञान आणि कर्म मिळून सुद्धा मोक्षाचं साधन नाही. स्पष्ट. ज्ञान व कर्म हे दोन्हीही मिळून मोक्षाचे साधन नाही. आणि मोक्ष हे ज्याचे फळ आहे अशा ज्ञानाला कर्माच्या सहाय्याची अपेक्षा नाही. आणि वास्तविक मोक्ष हे ज्याचे जे फळ आहे त्या ज्ञानाला वास्तविक कर्माची सहाय्यता नाही. अलग लक्षात. त्याला त्या ज्ञानाला कर्माची सहाय्यतेची गरजच नाही. ते साक्षात ज्ञान म्हणजे ज्ञानच आहे. अलग लक्षात. त्याला पुन्हा कुठलं तरी काहीतरी प्राप्त करून ते हे करेल असं करेल काही नाही. अग्नी जसा अग्नीला प्रज्वलित करण्यासाठी किंवा एकदा प्रज्वलित अग्नीसाठी जसं सगळं प्रकाशमान करतो त्याला जसं दुसऱ्या अग्नीची गरज पडत नाही, त्याचप्रमाणे इथं हे ज्ञान हे ज्ञानच आहे. च्या दुसरा कोणीतरी आला मग त्याला अमुक असं केलं आणि तसं केलं तसं काही होऊ शकत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी सुद्धा काय या ठिकाणी अशा ज्ञानाला कर्माची सहाय्याची अपेक्षा नाही. कारण ज्ञान हे अज्ञानाचे निवर्तक असल्यामुळे कर्माशी त्याचा विरोध पण आहे. कारण ज्ञान कसं अज्ञानाचे विरोधक असल्यामुळे कर्माचा त्या ज्ञानाला विरोध सुद्धा आहे. बरे ज्ञानाप्रमाणे कर्म ही अज्ञानाची निवृत्ती करेल असे म्हणावे तर ते संभवणार कसे? आणि ज्ञानाप्रमाणे कर्मसुद्धा अज्ञानाची निवृत्ती करेल असं म्हणावं तर तसं होऊ शकत नाही. कारण का? कर्म जर अज्ञानमूलक आहे तर त्याची निवृत्ती कशी होणार? कारण कर्म हे अज्ञानमूलक. कर्म किम परम कर्म तज्जडम सांगितलं. अज्ञानाने कर्म अलग. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत म्हणून संसार, जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत सर्व. म्हणून ते कर्म अज्ञान कर्मच जर अज्ञानमूलक आहे तर अज्ञानमूलक असल्यामुळे त्याची निवृत्ती कशी होणार? म्हणून अशा प्रकारे तमाच्या योगाने तमाची निवृत्ती होत नसते. अंधकाराने अंधकाराचा नाश होऊ शकत नाही. अंधकाराचा जर नाश करायचा असेल तर प्रकाशच अपेक्षित आहे, म्हणजे ज्ञानच अपेक्षित आहे. तमाने तमाची निवृत्ती होऊ शकत नाही. आणि म्हणून तस्मात म्हणून शेवट काय शेवट सांगितला तर तस्मात केवळ ज्ञानच मोक्षाचे साधन आहे. अतिशय स्पष्ट काय सांगितलं असेल? केवळ ज्ञान. मोक्षासाठी दुसरं कशाचीही गरज नाही. केवळ अत्यंत शुद्ध स्फटिक संकाशम शुद्ध अत्यंत स्फटिकाप्रमाणे असणारे ते शुद्ध चैतन्य स्वरूप जे ज्ञान आहे अत्यंत शुभ्र. ते ज्ञानच काय? हे ज्ञानच काय? मोक्षाचे साधन आहे. मग मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल ज्ञानाच्या व्यतिरिक्त ज्ञानादेव कैवल्यम हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत या ठिकाणी दृढ केला जातो. आणि गीताशास्त्रामध्ये संपूर्ण सारासार उपनिषद शास्त्रामध्ये हा एकच सिद्धांत ज्ञानादेव कैवल्यम हाच या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेला आहे. हे या ठिकाणी सांगून पुन्हा त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यावर आता आक्षेप समाधान अजून पुढे चालले. 25 भाग आहेत हे सगळे. आता यातला 4था भाग या ठिकाणी पूर्ण केला. तर आता पुढचा भाग जो 5वा जो आहे तो आता उद्याच्या पाठामध्ये आपण पाहणार आहोत. आता उद्या गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमा असल्यामुळे आता उद्या पाठाचं कसं करायचं जर लिंक देईल एक 5-10 मिनटं गुरुपौर्णिमेच्या विषयावर फक्त उद्या. कारण बाकी आता पूजापाठ उद्या बराच असेल तेवढा वेळ फक्त 10 मिनटं एक गुरुपौर्णिमेच्या अनुषंगाने बोलेल.